असे म्हटले जाते की आज्ञाधारकता ही सर्वोच्च उपासनेची पद्धत आहे आणि समुदायाच्या भरभराटीसाठी आज्ञाधारकतेमध्ये एकता आवश्यक आहे. काय आपणास या गोष्टी ठाऊक आहेत? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, प्रत्येकाला वाटत असते की मी आणि माझ्या कुटुंबाने सुखी असावे, परंतु आमचे हे विचार करणे जगिक दृष्टिकोनातून असते आणि म्हणूनच आम्ही खऱ्या अर्थाने सुखी राहू शकत नाही. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण आरोहण स्तोत्रातील आणखी काही स्तोत्रे पाहणार आहोत. ही स्तोत्रे विश्वास, आज्ञाधारकता आणि एकता या विषयांवर आधारित असून व्यक्ती आणि समुदायाच्या जीवनात देवाशी असलेल्या नातेसंबंधाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही स्तोत्रसंहिता ह्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज स्तोत्रसंहिता 128 आणि त्याच्या पुढची काही स्तोत्रे आपण अभ्यासणार आहोत. एका सुखी घराचे स्तोत्रसंहिता 128 हे चित्र आहे. या स्तोत्राला लुथरने विवाहगीत असे नाव दिले. हे स्तोत्र एका सुखी कौटुंबिक जीवनाचे वर्णन करते आणि मग देवाच्या आशीर्वादाकरिता स्तोत्रकर्ता परमेश्वराची विनंती करतो. पहिलं वचन वाचूया. जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. सुखी कुटुंबाची गुरुकिल्ली कोणती ते या वचनातून समजते. आजकाल कुटुंब या कल्पनेला धरून अनेक सभा परिसंवाद भरवले जातात. विवाह हेतू तरुण तरुणींना त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी खास सभा भरवल्या जातात. त्याविषयी बाजारात पुष्कळ पुस्तके विकल्या जातात. मासिकांमध्ये लेख लिहिले जातात. विवाहात काही विशिष्ट पद्धती अंमलात आणल्या, काही बाबतीत थोडीफार तडजोड केली तर तुमचे कौटुंबिक जीवन सुखी होऊ शकते असे ही पुस्तके सांगतात. पण या पुस्तकी ज्ञानाने आमचे सर्वच प्रश्न सुटतात असे नाही. पवित्र शास्त्र मात्र सुखी कौटुंबिक जीवनाची गुरुकिल्ली काय आहे ते आम्हाला सांगते. देवाचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. आणि ज्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख देवाचे भय धरून चालतो तो सुखी आहे असेही ते सांगते. कुटुंबातल्या प्रत्येकाने देवाचे भय बाळगणे अगत्याचे आहे. मत्ते शुभवर्तमान 6 अध्याय 31 ते 34 या वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितले, यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका, कारण हे सर्व मिळवावयास विदेशी लोक खटपट करीतात. या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. तर प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवायची खटपट करा, म्हणजे त्याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. यास्तव उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी उद्या ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्त्याने मुलांचा उल्लेख केलेला आहे. जेव्हा यहुदी लोक येरुशलेमला सण साजरा करायला जात तेव्हा ते सोबत आपल्या कुटुंबियांनाही नेत. 127व्या स्तोत्राच्या 3ऱ्या वचनात सांगितलेले आहे, पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. स्तोत्रकर्ता आपल्या लेकरांबद्दल देवाची स्तुती करीत आहे. तुमच्या मुलांबद्दल तुम्ही देवाची कधी स्तुती केली आहे काय? की तुमचे सर्व लक्ष त्यांच्या चुका काढण्याकडेच असते? की त्यांना तुम्ही त्यांच्या चांगल्या कृत्यांबद्दल शाबासकी देऊन चांगल्या वर्तनाबद्दल उत्तेजन देता? त्यांची त्यांच्या स्वर्गीय पित्याशी ओळख करून देण्याची जबाबदारी पहिल्यांदा तुमची आहे, याची तुम्हाला आठवण आहे ना? 128वे स्तोत्र 2ऱ्या आणि 3ऱ्या वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माज घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या मेजा सभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील.
म्हणजे हा परमेश्वराचे भय धरणारा पुरुष आपल्या कामधंद्यात यश पावेल. तो कष्ट करतो व त्याचे फळ दुसरेच कोणीतरी उपभोगत आहे असे होणार नाही. आज अनेकांच्या घरात परमेश्वराचा आशीर्वाद नसण्याचे हे कारण आहे की त्यांच्यातल्या कुटुंब प्रमुखांना देवाचे भय नाही. आणि साहजिकच देवाचे भय नसल्याने देवावर प्रीती करून त्याच्या आज्ञा पाळणे या गोष्टी होत नाहीत व परिणामतः देवाचे आशीर्वादही या कुटुंबांना प्राप्त होत नाहीत. पवित्र शास्त्र मानवी समस्यांकरिता फार गुंतागुंतीची व अवघड अशी उत्तरे देत नाही श्रोत्यानो. पवित्र शास्त्रातली उत्तरे अगदी साधी असतात, परंतु तीच सत्य आहेत. परमेश्वराचे भय हे मानवी सुख शांतीचे मूळ कारण आहे. ज्या कुटुंबात परमेश्वराचे भय धरले जाते तेथे कौटुंबिक प्रार्थना होतात आणि परमेश्वराच्या सानिध्यात चालण्याची प्रामाणिक इच्छा असते. साहजिकच परमेश्वर या स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे या घरात आपले सुंदर आशीर्वाद ओततो. 4थ्या वचनात तो म्हणतो, पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. तुम्ही ही गोष्ट अमान्य करूच शकत नाही की जर घरामध्ये देवाविषयी आदरयुक्त भय नाही आणि त्याच्या आज्ञांचे पालन नाही तर घर सुखी होऊ शकत नाही. आपले आईवडील देवावर प्रीती करतात की नाही, त्याच्या आज्ञा पाळतात की नाही, त्याची सेवा करतात की नाही, त्यांच्या जीवनात परमेश्वराची भूमिका महत्वाची आहे की नाही, या सर्व गोष्टी मुलांना कळतात. जोपर्यंत तुमचे देवाबरोबरचे संबंध ठीक नसतील तर इतर कोणत्याही उपायांनी तुमचे कुटुंब सुखी कुटुंब होऊ शकणार नाही. पुढे तो 5 आणि 6 वचनात काय म्हणतो पहा, परमेश्वर सियोनेतून तुला आशीर्वाद देव आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्रायलास शांती असो. कोणी असे म्हटले आहे की मानवाच्या पतना अगोदर स्वर्ग हे मानवाचे घर होते. पतनानंतर घर मानवाचा स्वर्ग बनले आहे. घर एकतर स्वर्ग असू शकते किंवा नरक असू शकते. ते हवे तसे बनवणे तुमच्याच हातामध्ये आहे. आता 129 स्तोत्र आपण थोडक्यात पाहूया. या स्तोत्रामध्ये देवाचा सेवक त्याच्या दुःखामुळे पिडिलेला असा आम्हाला दिसतो, परंतु तरीही त्या दुःखाने त्याचा नाश केला नाही. या स्तोत्रात स्तोत्रकर्ता त्याचे तरुणपणाचे दिवस आणि देवाचा त्याच्यावरील हात या गोष्टींची आठवण करतो. इस्रायलाचे आतोनात छळ सोसणे तरीही नष्ट न होणे असे इस्रायलाचे या स्तोत्रातून चित्र प्रतिबिंबित होते. सर्व संकटातूनही परमेश्वर त्याच्या लोकांचे मोठ्या चमत्काराद्वारे संरक्षण करतो. देवाने यरुशलेमेस येणाऱ्या यात्रेकरूंना आपले संरक्षण दिले व ते आता यरुशलेमेत सुखरूप पोहोचले आहेत. पहिली 2 वचने वाचूया. 129 स्तोत्र पहिली 2 वचने. आता इस्रायलाने म्हणावे की माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडिले आहे. माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडिले आहे, तरी माझ्या विरुद्ध त्याचे काही चालले नाही. श्रोत्यानो, जरी इस्रायलाला आतोनात छळण्यात आले तरी इस्रायलाचा संपूर्ण उच्छेद झाला नाही, कारण परमेश्वराने त्यांचे संरक्षण केले होते. 8वं वचन, जवळून येणारे जाणारे त्यांना एवढे सुद्धा म्हणत नाहीत की परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हास प्राप्त हो. परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. स्पष्ट आहे की यहूद्यांना या यात्रेकरूंना आपल्या शेजारच्या लोकांची किंचितही सहानुभूती मिळाली नव्हती. अन्याय व दुःख सहन करणाऱ्या लोकांविषयी आमचा दृष्टिकोन काय आहे हे आम्ही लक्षात घ्यायला हवे. आमची भूमिका केवळ बघ्यांची असायला नको. आम्ही फक्त घरातच चांगले नाही, परंतु बाहेरच्या लोकांबरोबर सुद्धा चांगल्या प्रकारे, जे हाताखाली काम करतात त्यांच्यासोबत सुद्धा चांगल्या प्रकारे वागायला हवे. स्तोत्र 130 हे 129व्या स्तोत्राशी जोडलेले आहे. हे स्तोत्र देवाच्या दयेशी संबंधित गोष्टींविषयी आहे. परमेश्वराने मानवाला पाप व मृत्यूच्या दरीतून सोडविले, ते त्याने मानवाच्या कर्मांमुळे केले नाही. हे स्तोत्र आम्हाला सांगते की परमेश्वराने मानवाला दिलेले तारण हे केवळ देवाच्या कृपेचे कृत्य आहे. मानवाने त्यामध्ये काही भर घातली नाही किंवा त्यासाठी मानव काही करू शकत नाही. देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे मानवाला तारण प्राप्त होते. हा संत पौलाने मांडलेला सिद्धांत या स्तोत्रात प्रतिबिंबित झालेला दिसतो. 130 स्तोत्र 1 ते 3 वचने आता आपण वाचूया. हे परमेश्वरा, मी शोक सागरातून तुझा धावा करीत आहे. हे प्रभू, माझी वाणी ऐक. माझ्या विणवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत. हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणशील तर हे प्रभू तुझ्या पुढे कोण टिकाव धरेल? ह्या ठिकाणी
ही गोष्ट अगदी खरी आहे की आम्हापैकी प्रत्येकाची पापे आमच्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत. आणि जे आमच्या बुद्धीनुसार पाप नाही, अपराध नाही, ते देवाच्या दृष्टीने पाप आहे. आमची चांगली कृत्येही त्याच्या दृष्टीने घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत. याचे कारण हे की परमेश्वर अत्यंत पवित्र आहे. आपण त्याचे आभार मानायला हवेत की तो आमच्या पातकानुसार आम्हाला शासन करीत नाही. त्याने जर तसे केले असते तर आमचा केव्हाच नाश झाला असता. त्याच्या दयेखातर तो आम्हाला तारितो. 4 ते 6 वचने पहा पुढे काय सांगतात. तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. मी परमेश्वराची अपेक्षा करीतो, माझा जीव अपेक्षा करीतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरितो. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. त्या कृपेने आमचे यहुदीतरांचे तारण झाले, त्याच कृपेद्वारे इस्रायल राष्ट्राचेही तारण होईल. एक दिवस यहुदी लोकांची कळकळीची विनंती ऐकल्या जाईल, त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिल्या जाईल. येशू ख्रिस्त सियोनाकडे परत येईल व याकोबाची म्हणजे इस्रायली लोकांमधली सर्व अनिती नष्ट करेल. रोमकारासपत्र 11 अध्याय 26 ते 28 या वचनांमध्ये वचन आम्हाला सांगते. रोमकारासपत्र 11 अध्याय 26 ते 28 वचने. नंतर सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल असा शास्त्रलेख आहे. मुक्त करणारा सियोनेतून येईल. तो याकोबापासून अधर्म दूर करील. जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन तेव्हा त्याचबरोबर हाच माझा करार आहे. तुमच्या बाजूने पाहता सुवार्ते संबंधाने ते शत्रू आहेत, परंतु निवडणुकीच्या संबंधाने पूर्वजांमुळे प्रिय आहेत. श्रोत्यानो, भयंकर छळाच्या काळात इस्रायली लोक पहारे करू जितकी आतुरतेने पहाटेची वाट पाहतो त्यापेक्षा अधिक उत्सुकतेने परमेश्वराच्या तारणाची वाट पाहतील. आम्ही त्या प्रखर पहाटेच्या ताऱ्याची, प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहायला हवी, जो त्याच्या लोकांसाठी वापस येणार आहे. 131व्या स्तोत्रात आम्हाला यात्रेकरूचा लहान बालकाप्रमाणे असलेला निरागस विश्वास व साधेपणा पाहायला मिळतो. हे स्तोत्र दाविदाने लिहिलेले आहे. हे लक्षात घ्या. आपण 131व्या स्तोत्राचे पहिले वचन वाचूया. हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही आणि मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टीत मी पडत नाही. दाविदाचा परमेश्वरावरील विश्वास एखाद्या लहान बालकाच्या विश्वासाप्रमाणे निरागस व साधा होता. तुम्हाला आठवतच असेल की मिखल ही शौल राजाची मुलगी दाविदाची पत्नी होती आणि दावीद परमेश्वराच्या कोशासमोर नाचला म्हणून तिने दाविदाचा तिरस्कार केला. त्याविषयीचा वृत्तांत आम्हाला शमूएलाच्या दुसऱ्या पुस्तकातील 6व्या अध्यायाच्या 12 ते 23 या वचनांमध्ये वाचायला मिळतो. दाविदाने यावेळेस तिला सांगितले की तो याहूनही तुच्छ होईल, स्वतःच्या दृष्टीने हीन होईल. लक्षात घ्या की दावीद राजा होता तरीही तो परमेश्वराच्या समोर स्वतःला लीन व नम्र बनवित होता. परमेश्वराच्या समोर लीन होणे खरोखर फायद्याचे आहे, कारण जे स्वतःला त्याच्यासमोर लीन करतात, आपला अशक्तपणा व उणीवा कबूल करतात, त्यांना तो आपल्या सामर्थ्याने उंचावतो. हे आमच्या आत्मिक तथा शारीरिक जीवनासाठी सहाय्यक ठरते. नको
2रं आणि 3रं वचन वाचूया. खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेविला आहे. दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असते, तसा माझा जीव दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या ठाई आहे. हे इस्रायला, आतापासून सर्व काळ तू परमेश्वराची आशा धर. या स्तोत्रामध्ये एका नम्र, भग्न व अनुतप्त हृदयाचे वर्णन आहे. आणि खरोखर सर्व सद्गुणांचा शिरोमणी नम्रता या व्यक्तीच्या जीवनातून आम्हाला दिसून येते. 6वं वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 138 6वे वचन. हे वचन आम्हाला सांगते की परमेश्वर परमथोर आहे, तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. तसेच यशायाचे पुस्तक 57 अध्याय 15व्या वचनात पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, कारण जो उच्च परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करीतो, ज्याचे नाव पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो. तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठाईही मी बसतो. जेणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करीतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करीतो. नंतर पेत्राच्या पहिल्या पत्रातील 5व्या अध्यायाच्या 5व्या वचनात म्हटले आहे, तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा आणि एकमेकांची सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वजण नम्रतारूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांचा विरोध करीतो आणि लीनांवर कृपा करीतो. तसेच पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय 4थ्या वचनात म्हटले आहे, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याने म्हणजे अंतकरणातील गुप्त मनुष्यपणाने जी अविनाशी शोभा ती असावी. याकोबाच्या पत्राच्या 4थ्या अध्यायातील 10व्या वचनात आपण वाचतो, प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उंच करील. तसेच प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 28व्या वचनात म्हटले, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हास विश्रांती देईन. या स्तोत्रात स्तोत्रकर्त्याने दूध तुटलेल्या बालकाची उपमा वापरली आहे. म्हणजे जसे दूध तुटलेले बालक तृप्त असते, शांत असते, तसा त्याचा आत्मा यहोवा देवाच्या ठाई आहे. तो शांतीने व समाधानाने देवाची प्रतीक्षा करतो. त्याच्यामध्येच त्याला विसावा आहे. आता आपण 132वे स्तोत्र अभ्यासूया. ज्या काळात ख्रिस्त यरुशलेमेचा राजा बनेल, त्या काळाची अपेक्षा करणारे हे स्तोत्र आहे. याही स्तोत्रामध्ये परमेश्वराच्या वचनावर भरोसा व त्याच्यावरचा विश्वास या गोष्टींविषयी वर्णन आहे. या स्तोत्राच्या रचनाकाराविषयी भाष्यकारांचे सहमत नाही. त्यामध्ये 4 वेळा दाविदाच्या नावाचा उल्लेख आहे, परंतु मला नाही वाटत की हे स्तोत्र दाविदाने लिहिले. एका भाष्यकाराच्या मते हे स्तोत्र शल्मोन राजाने लिहिले आहे. तसेच पेरोने याच्या मतेही हे स्तोत्र शल्मोन राजाने लिहिलेले आहे, कारण त्याच्या पित्याने दाविदाने देवाच्या निवासस्थानासाठी जे प्रयत्न केले त्याविषयी या स्तोत्रासारखे गीत लिहिणे शल्मोन राजाला शोभते. असे समजतात की यरुशलेममध्ये देवाच्या कराराच्या पवित्र कोशाला जेव्हा शल्मोनाने बांधलेल्या मंदिरात आणण्यात आले, त्यावेळेस हे स्तोत्र रचण्यात आले. या स्तोत्रातून जे काही सांगण्यात आले आहे त्यावरून ही कल्पना अगदी योग्य वाटते. दुसरी एक गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला हवी की या दावीद पुत्राचा जो उल्लेख आहे तो शल्मोनाच्या संदर्भात नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात आहे. या स्तोत्राचा अभ्यास करताना आपण ही पार्श्वभूमी लक्षात ठेवूया आणि हे सुद्धा आपण लक्षात ठेवूया की यहुदी यात्रेकरू आता यरुशलेमेस सणाच्या निमित्ताने आलेले आहेत. ते ज्या ठिकाणी कराराचा कोश ठेवण्यात आला होता त्या दयासनासमोर आहेत व तेथून ते देवापर्यंत पोहोचू शकतात. स्तोत्रात फक्त ह्याच ठिकाणी आम्हाला कराराच्या कोशाचा उल्लेख आढळतो. 132वे स्तोत्र 1 ते 5 वचने वाचूया. हे परमेश्वरा, दाविदा प्रित्यर्थ त्याच्या सर्व कष्टांचे स्मरण कर. त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली, याकोबाच्या समर्थ देवाला नवस केला की मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही, आपल्या अंथरुणावर पडणार नाही, मी आपल्या डोळ्यांवर झोप, आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही. परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या समर्थ देवासाठी निवास मंडप मिळवीपर्यंत मी असेच करीन. तुम्हाला आठवतच असेल की दाविदाला देवाचे मंदिर बांधण्याची तीव्र इच्छा होती. ती त्याची सर्वात मोठी महत्वाकांक्षा होती. देवाच्या कोशाकरिता मंदिर बांधण्याचा विचार त्याच्या मनात एकसारखा होता. स्तोत्रकर्ता पुढे 8व्या वचनात म्हणतो, हे परमेश्वरा उठ, तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये. श्रोत्यानो, स्पष्ट आहे की जेव्हा शल्मोनाने बांधलेल्या मंदिरामध्ये देवाच्या कराराचा पवित्र कोश आणण्यात आला, तेव्हा त्या सर्वांनी हे स्तोत्र गायले आणि परमेश्वराच्या गौरवाने देवाचे मंदिर भरून गेले.
11व्या वचनात पुढे तो म्हणतो, परमेश्वराने दाविदाजवळ खरी शपथ वाहिली आहे, तो माघार घेणार नाही. ती शपथ अशी की मी तुझ्या पोटच्या फळातले तुझ्या राजासनावर बसवीन. हा संदर्भ प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीतला आहे. ह्या गोष्टीविषयी आम्ही खात्री बाळगू शकतो का? होय, कारण दाविदाच्या मुलांपैकी एकही दाविदाच्या सिंहासनावर बसणाऱ्याच्या वर्णनात बसू शकत नाही. राज्य व इतिहासाच्या पुस्तकात दाविदाच्या कुळातील राजांची वर्णने तुम्ही वाचाल तर तुम्हाला या विधानाची सत्यता पटेल. फार थोडे राजे चांगले होते आणि केवळ 5 राजांच्या कारकिर्दीमध्ये यहुदा प्रांतात संजीवन आले. 132व्या स्तोत्राचे 12वे वचन वाचूया. तुझी मुले माझा करार व मी त्यांना शिकवलेले निर्बंध पाळतील, तर त्याचीही मुले सर्व काळ तुझ्या राजासनावर बसतील. लक्षात आलेच असेल श्रोत्यानो तुमच्या की दाविदाच्या मुलांनी देवाचा करार व त्याचे निर्बंध पाळले नाहीत. याच कारणासाठी त्यांना त्यांच्या भूमीतून काढून टाकण्यात आले व बाबिलोनाच्या बंदिवासात पाठविण्यात आले. जरी दाविदाच्या वंशजांनी पाप केले तरी देवाचा करार नष्ट झाला नाही आणि एक दिवस असा येईल की त्याचा एक वंशज सिंहासनावर बसेल आणि नवीन कराराची सुरुवात याच गोष्टीने सुरू होते. मत्ते शुभवर्तमान 1 अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं, येशू ख्रिस्त जो दाविदाचा पुत्र, जो अब्रामाचा पुत्र, त्याची वंशावळी ज्याच्याविषयी स्तोत्रकर्त्याने या स्तोत्रात उल्लेख केलेला आहे, तो दावीद पुत्र प्रभू येशू आहे. आता 13 ते 15 ही वचने आपण वाचूया. परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे, आपल्या निवासासाठी त्याला ती आवडली आहे. हे सर्व काळ माझे विश्रामस्थान आहे, येथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली. मी तिला विपुल अन्न सामुग्रीचा आशीर्वाद देईन, तिच्यातल्या दरिद्रांना अन्नाने तृप्त करेन. श्रोत्यांनो, ही वचने भविष्यातल्या यरुशलेमेविषयी आहेत. ही भविष्यवाणी अजून पूर्ण झालेली नाही. हे 132वे स्तोत्रही यहुदी यात्रेकरू सणाच्या निमित्ताने यरुशलेमेला गेल्यावर गात असत. यरुशलेमेतील मंदिरात जेथे लोकांना भेटण्याचे अभिवचन प्रभू परमेश्वराने दिले, तेथे गेल्यावर हे गात असत. पुढचे स्तोत्र म्हणजे 133वे स्तोत्र विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेविषयी आनंद उल्हास व्यक्त करणारे स्तोत्र आहे. या दाविदाच्या स्तोत्राला बंधुत्वाचे स्तोत्र असे म्हणण्यात आले आहे. यरुशलेमेला येणारा यात्रेकरू केवळ आपली मुलीबाळे व पत्नी यांच्यासह आला नाही, तर तो त्याच्या मित्रांसहही आला आहे. त्यांची ही सहभागितीची वेळ खरोखर आनंददायक आहे. लक्षात घ्या की हे सर्व यात्रेकरू आजूबाजूच्या यहुदीतर लोकांच्या प्रांतांमधून आलेले होते आणि या अविश्वासणाऱ्या यहुदीतरांमध्ये राहत असताना सर्वांनी छळ सोसलेला होता. आता आपल्या लोकांबरोबर असण्याचा व त्यांच्याबरोबर देवाची उपासना करण्याचा आनंद त्यांच्यासाठी मोठा होता. ह्या स्तोत्राचे पहिले वचन आपण वाचूया. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. विश्वासणारे म्हणून आम्हाला इफिस्कराच्या पत्राच्या 4थ्या अध्यायातील 3ऱ्या वचनात सांगण्यात आले आहे, शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखावयास झटत जावे. विश्वासणारे ख्रिस्तामध्ये एक आहेत म्हणून आम्ही आमच्यात स्वतःचेच असे वेगवेगळे गट करू नयेत, तर ऐक्याने प्रीतीने एकत्रित राहावे. दुसरं वचन सांगतं, ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. जेव्हा अहरोनाला मुख्य याजक म्हणून अभिषेक करण्यात आला तेव्हाच्या वेळेच्या संदर्भात हे वचन आहे. तसेच ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या याजक पदाविषयीही आहे. याजकावर बहुमूल्य तेलाचा अभिषेक करून त्याला त्या पदासाठी देवाचा याजक म्हणून नेमण्यात येत असे. हे तर प्रभू येशू ख्रिस्ताचेही चित्र आहे. तो केवळ आपला राजा नाही, तर तो आपला महायाजकही आहे. 45व्या स्तोत्राच्या 7व्या वचनात सांगण्यात आले आहे की देवाने त्याच्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूप तेलाचा अभिषेक त्याला केला आहे. तसेच एहेजकेलचे पुस्तक 39वा अध्याय 29व्या वचनात सांगण्यात आले आहे की मी आपले मुख यापुढे त्यापासून लपविणार नाही, कारण मी आपल्या आत्म्याची इस्रायल घराण्यावर दृष्टी केली आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. एहेजकेलाने पुढे होणारी गोष्ट विदित केली. जसे अहरोनाच्या वस्त्राच्या काठावरून ते बहुमोल तेल ओघळले, तशी प्रभुदेव आपल्या आत्म्याची ओतणी करेल. याचा अर्थ हा की आज प्रभू परमेश्वर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांवर त्याच्या आत्म्याची ओतणी करीत आहे. आम्हाला पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा देत आहे, जेणेकरून आम्ही विश्वासणाऱ्यांची एक मंडळी बनावे व आमचा महायाजक येशू ख्रिस्त आहे आणि याच कारणामुळे आम्ही मंडळीत ऐक्याने राहायला हवे. स्तोत्रकर्ता बंधूंचे ऐक्याने राहणे याला एक सुंदर उपमा देतो. ती या स्तोत्राच्या 3ऱ्या वचनात आहे. वाचूया श्रोत्यानो.
सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे. श्रोत्यांनो, आज आम्हाला ख्रिस्ती ह्या नात्याने एकत्र राहायचे आहे, ऐक्याने राहायचे आहे आणि फक्त परमेश्वर ह्या विषयात आपली मदत करू शकतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. संपूर्ण देशातून यहुदी लोक 3 वेळा सण साजरे करण्यास यरुशलेमेस येत असत. आजचा प्रश्न, सुखी कुटुंबाची गुरुकिल्ली कोणती आहे? ए. आनंदी राहणे, बी. भांडण न करणे, सी. देवाचे भय धरणे, डी. समाधानी असणे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, सुखी जीवनाचे गुज म्हणजे परमेश्वराचे भय धरणे. जेव्हा पश्चातापाची पार्श्वभूमी असते त्याच वेळेस देवाची दया प्राप्त होते. म्हणूनच आमच्यामध्ये निरागस विश्वास आणि साधेपणा असणे आवश्यक आहे. देव आमच्याकडून परिपूर्ण समर्पण अपेक्षित करतो. प्रियांनो, आज आपण विचार करूया की काय आमच्यामध्ये देवाचे भय आहे? काय आम्ही पश्चाताप करतो? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू आमचा ईश्वर आहेस, आमचं निर्माण करता आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी, आमच्यामध्ये तुझं भय असणं, आदरयुक्त भय आमच्यामध्ये सदैव असावं, यासाठी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आज तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस आणि आम्ही शिकलो देखील आहोत की आमच्यामध्ये ऐक्य असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही तुला विनंती करतो, प्रार्थना करतो, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुझं सहाय्य तू आम्हाला कर, की जेणेकरून बापा तुझ्या इच्छा आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण होतील. आणि यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या पसंतीस उतरा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.